नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. उलन मॅट रांगोळी व्यवसाय घरच्या घरी कसा करायचा आणि सोप्या सोप्या ट्रिक वापरून तुम्हाला डिझाईन कशा बनवायचे ते. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ही उंबरठा पट्टी. ही कशी बनवायची, अगदी सोपी साधी, बनवायला सरळ आणि दिसायलाही आकर्षक. याच्याबरोबर स्वास्तिकही तुम्ही ठेवू शकता या दोन कलरचं. तर कशी बनवली ही उंबरठा पट्टी सोप्या पद्धतीनं ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. त्यासाठी मला पहिल्यांदा लागला स्केच पेन. आखून घ्यायचं आहे, मला स्केच पेन लागेल. त्यानंतर टेप, कारण आपल्याला उंबरठ्याचं माप घ्यायचं आहे. मी हे उंबरठ्याचे माप 44 घेतलं होतं, कारण माझा उंबरठा मोठा आहे म्हणून. तुम्ही 43 किंवा 42 घेऊ शकता. आणि त्याची जी उंची आहे ती मी या म्हणजे रुंदी या पट्टीच्या साईडनं मोजून घेतले, तेही सांगणार आहे किती घेतले ते. त्यानंतर हे दोन कलर, कारण ह्या दोन कलरचे बनवायचे आहे म्हणून हे दोन. तुम्हाला येलो घ्यायचं असेल तर येलो, ग्रीन, येलो, केशरी वापरू शकता. तर मी आज जी बनवले त्याच्यावरती मी तुम्हाला सांगते. त्यानंतर लागणार आहे कात्री, कारण आपल्याला रेझिन किंवा कॅनव्हास वगैरे कट करायचं असेल तर महत्त्वाची आहे कात्री. आणि गन, ही जी आहे ती आहे गन, आणि गनमध्ये इथे घातलेली ही स्टिक. ओके, तर आपण बघू ही उलन मॅट रांगोळी मी अगदी सोप्या पद्धतीनं अगदी 5 मिनिटात कशी आखून घेतली ते. आखायला सोपी, दिसायला आकर्षक आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवल्यानंतर एकदम भारी दिसते. तर 5 मिनिटात आपली डिझाईन कशी तयार करायची हे बघू. आता त्यासाठी हा मी त्रिकोण आखून घेतलेला आहे. जाड पुठ्ठ्यावरती त्रिकोण आखून घेतलेला. हा त्रिकोण कसा आखून घेतला तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, याची लांबी जी आहे ती 44 इंच आहे. या मोजपट्टीच्या साह्यानं मी मोजून घेतलेली आहे. आणि याची जी उंची आहे अशी ती 4 आहे. या पट्टीच्या साह्यानं मी मोजून घेतलेली आहे, अशी 4 आहे. मग मी काय केलं, 4 बाय 4चा एक चौकोनी तुकडा घेतला आणि त्याला बरोबर चौकोनी तुकड्याला मध्ये इथे चौकोनी तुकडा, लक्षात आलं तुम्हाला, इथे बरोबर डॉट दिला 2 वरती आणि असं त्रिकोणी कापून घेतलं. राहिलेला वेस्टेज बार निघून गेला. हा त्रिकोण घ्यायचा, पटकन हा त्रिकोण कट करून घेतला की तुमची उलन पट्टी झाली. हा फक्त महत्त्वाचा मेजरमेंट आहे. आता यामध्ये मी काय केलेलं आहे सांगते तुम्हाला. ही जी पट्टी आहे ही तर मी अजून एक आखून घेतलेली आहे. इथं हा त्रिकोण फक्त आणि फक्त मी ठेवला. दिसतो आहे का तुम्हाला? हा त्रिकोण मी असा ठेवून घेतला आणि इथं फक्त डॉट 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 3 ठिकाणी डॉट दिले आणि पट्टीच्या साह्यानं स्केच पेननं आखून घेतलं. त्यानंतर लगेच हा त्रिकोण मी इथं ठेवला. बरोबर आहे, म्हणजे आपोआप वरचा त्रिकोण आपला इथला तयार झाला. त्यानंतर लगेच इथं ठेवून दिला, म्हणजे वरचे त्रिकोण आपल्याला करायची काहीच गरज नाही, ते ऑलरेडी तयार होत जातात. आणि प्रत्येक वेळी बरोबर मेजरमेंट घ्यायची पण गरज नाही आहे, कारण एकच त्रिकोण आपण व्यवस्थित घेतलेला आहे आणि त्याच्या साह्याने एका साईडला फक्त हे त्रिकोण असे ठेवत जायचे आहेत. इथे 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 आणि त्यानंतर इथे वरचे त्रिकोण आपोआप तयार होत जातात. आणि त्यानुसार तुमच्या ज्या आवडीचे कलर आहेत ते तुम्ही वापरायचे आहेत. आता ही 44 लांबीची मी ही पट्टी घेतलेली आहे आणि ह्याची उंची जी आहे ती 4 इंचाची आहे. कात्रीच्या साह्यानं कट करून घेतले. जितक्या ऑर्डर असतील तितक्या लांबीच्या तुम्ही बनवू शकता ह्या पट्ट्या. आता चला तर याला मी ग्लू स्टिकनं कशा पद्धतीनं हे चिकटवून घेतलं आणि चिकटवून घेताना कोणती काळजी घेतली ते तुम्हाला दाखवणार आहे. आता उंबरठा पट्टीला ज्यावेळी आपण उलन लावून घ्यायचे असते किंवा घेत असतो, त्यावेळी ज्या रेषेवरती आपण मार्जिन आखलेले आहे त्याच्यावरती पहिल्यांदा एखादा कलर तुम्हाला लावून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही व्हाईट कलर किंवा येलो कलरसुद्धा वापरू शकता, पण मी इथे केशरीच वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार 2 भागसुद्धा करू शकता. अगोदर अशी डिझाईन काढून घ्यायची आहे ज्यामुळे आपले त्रिकोण अजिबात चुकणार नाही आहेत. आणि काळजी घ्यायची आहे की गन खूप तापू द्यायची नाही आहे, कारण गन तापली तर आपल्याला हाताला चटका बसण्याची पण शक्यता असते. आधी असा आकार काढून घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला आता केशरी कलर व्यवस्थित अगदी त्रिकोणी आकारामध्ये भरून घ्यायचा आहे.
ज्या ठिकाणी कट करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी कटही करू शकता आणि नंतर नवीन परत उलन त्या ठिकाणी लावू शकता. आकार देताना फक्त काळजी घ्यायची आहे की आपला त्रिकोणाचा आकार जो आहे तो बिघडणार नाही. आणि अगदी छानशा पद्धतीनं तुम्ही तुमचा ग्रीन कलर आणि केशरी कलर चिकटवून घ्यायचा आहे. चिकटल्यानंतर थोडंसं हाताने प्रेसही करायचं, जेणेकरून ते व्यवस्थित चिकटले की नाही याची पण काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली आणि उलन मॅट रांगोळीविषयी अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता, किंवा तुम्हाला अजून काही वेगवेगळ्या डिझाईन जर हव्या असतील तर त्याही मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आता जी मी उलन मॅट रांगोळी बनवली आहे त्रिकोणी, याच्याबरोबर कॉम्बो म्हणून मी स्वस्तिकही देते, जे आपलं स्वस्तिक केशरी आणि ग्रीन कलरचंच असणार आहे. त्याचाही व्हिडिओ मी लवकरच आपल्या या चॅनेलवरती टाकणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक केल्यानंतर जे हाईप नावाचं बटन येतं त्यालासुद्धा प्रेस करा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये.